किशोरी पेडणेकर यांनी माफी मागितली आहे। विरोधकांच्या टीकेनंतर त्यांनी ही माफी मागितलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मनाच्या श्लोकांचा परिणाम दिसतो असं वक्तव्य मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलं होतं। बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं आणि बाबासाहेबांचं जर आपण संपूर्ण लहानपण पाहिलं गेलं तर मनाच्या श्लोकांचं बाबासाहेबांवर बऱ्यापैकी परिणाम दिसला आणि म्हणूनच शिक्षणाने आणि मन मजबूताने विचाराची पगडा तर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि बाबासाहेबांच्या संविधानामध्ये ज्याला खरं संविधान कळत असेल त्याला प्रत्येक ठिकाणी जरी वाक्यात हे नसली तरी त्या संविधानामध्ये चांगलं वर्तन करणारा नागरिक घडावा हेच दाखवतंय। चांगला नागरिक मग तो कुठल्याही जाती पंथाचा असावा, चांगला घडावा आणि आमचं जे संविधान आहे देशाचं त्या संविधानाचे कर्तव्य आणि अधिकार हे नागरिक चांगला घडल्यानंतर त्याला जास्त प्रमाणे कळेल अशा उद्देशाने वापरला आहे। पण तरी पण कोणाची मनं दुखली असेल तर मी माफी मागते। पुन्हा अशी जोडणी माझ्याकडनं कधीच होणार नाही।